अखंड ज्योतीचा प्रकाश म्हणजे जो तुटलेला आहे, म्हणजे दिवा सतत तेवत ठेवणं, विझू न देणं. एखादी इच्छा मनात संकल्प ठेवून अखंड दिवा लावल्यामुळे आपल्या सगळ्या काही इच्छा पूर्ण होतात. या अखंड ज्योतीच्या प्रकाशाने कुटुंबातील सर्व समस्या संपतात. या अखंड ज्योतीच्या प्रकाशामुळे कुटुंबातील सर्व समस्या संपतात. तसेच घरात सुख समृद्धी. तसेच या नवरात्रीमध्ये जो कोणी मनोभावे संकल्प करून किंवा अखंड दिवा लावून त्याची मनोभावे पूजा करते ना, तर देवी आई त्याच्या आयुष्यात संपूर्णपणे प्रकाशमय करते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरी किमान घट असो किंवा नसो, पण आपल्या घरात अखंड दिवा हा लावायलाच हवा. तर नमस्कार, आज आपण बघणार आहोत की नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावायचा, का लावायचा. दिवा हा विझू नये म्हणून यामध्ये कुठली वस्तू टाकली जाते ही दिव्यात ही वस्तू टाकल्यामुळे दिव्याला काजळ येणार नाही. दिवा लावण्याची योग्य पद्धत, योग्य दिशा, वात कोणत्या दिशेला हवी हेही खूप महत्त्वाचं. यासाठी नवरात्रीमध्ये घटस्थापना असेल किंवा नसेल तरीही आपल्या घरात अखंड दिवा हा लावायचा. अखंड सौभाग्य, अखंड सुख, अखंड दीर्घायुष्य जर पाहिजे असेल ना, त्यासाठी नवरात्रीमध्ये 9 दिवस कंटिन्यू आपल्याला हा दिवा लावायचा. अखंड म्हणजे कधीही खंड न पडणारा असा हा आपल्याला अखंड दिवा लावा. प्रत्येक देवपूजेच्या अगोदर, सेवा करण्याच्या अगोदर आपण नेहमी देवपूजेच्या वेळेस आपण दिवा लावत असतो. कारण दिवा हा आपल्या संपूर्णपणे आपली पूजा ही देवांपर्यंत पोहोचवत असतो. तर आपल्याला यासाठी अखंड दिवा लावायचा आहे. आता नवरात्र सुरू झालेलंही असेल तरीही आपण अखंड दिवा हा बऱ्याच महिलांनी लावलेला असेल, पण त्यामध्ये कुठली वस्तू टाकायची आहे तर हे आपण बघणार आहोत. दिव्याची पूजा कशी करायची आहे. इथे आपण अष्टदल कमल काढून घ्यायचं आहे. हिंदू शास्त्रानुसार हा दिवा अखंड लावला जातो. प्रत्येक म्हणजे संपूर्ण वर्षभर हा दिवा अखंड लावतात. पण आपल्याला जर अखंड म्हणजे वर्षभर तरी जमत नसेल तर कमीत कमी नवरात्रीच्या दिवस तरी अखंड हा दिवा लावला जातो. आता अखंड म्हणजे कधीही खंड न पडणारा, आणि जिथे अखंड दिवा असतो ना, तिथे माता लक्ष्मी तिथे सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. ती स्थिर असते. ती ते घर सोडून ती कधीही कुठे जात नाही. याचाच अर्थ असा की आपल्या आयुष्यातला अंधकार ती दूर करते आणि आपलं आयुष्य पूर्णपणे प्रकाशमय करते. आपलं घर रेंटचं असो किंवा स्वतःचं, पण आपलं जिथे देवघर असतं तर अर्थात आपल्याला तिथे हा अखंड दिवा लावायचा आहे. अखंड दिव्यामुळे जशी माता लक्ष्मी देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करते ना, तसंच आपल्या घरात हा अखंड दिवा मंगलमय म्हणजे मंगल घेऊन येणारा असतो. म्हणून अखंड दिवा प्रत्येकाने लावावा हा असा असतो. दिवा हा आपल्याला संपूर्णपणे खोलगट घ्यायचा आहे. तो पितळाचा घ्या किंवा तांब्याचा घ्या. कोणी चांदीचा पण घेतं, कोणी मातीचा दिवा घेतं. मातीच्या दिव्याला पण तेवढंच महत्त्व आहे, पण तो घेताना खोलगट घ्या, जेणेकरून ते तेल टाकलं ना आपण त्यामध्ये ते संपणार नाही. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तर दिव्यामध्ये शक्यतो करून तिळाचं तेल हे खूप महत्त्वाचं असतं. तिळाचं तेल हे घरातील नकारात्मक शक्ती दूर करीत असतं. वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा ह्या तेलाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. म्हणून हे तेल अतिशय महत्त्वाचं आहे. त्याबरोबर तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये ना बरेच जण आपला जो लाल पंचरंगी धागा असतो ना, तर तो सुद्धा याची वात तयार करून इथे लावला जातो. तो लावला तर शुभच असतं, कारण लाल पंचरंगी धागा असा असतो की माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो. आता इथे कापसाची वात जेव्हा घेतो ना आपण, तेव्हा ती नक्कीच ती दुहेरी वात हवी. तर ही वात 1.25 हात लांब म्हणजे आपला 1 हात, आणि त्यामध्ये पूर्ण थोडीशी अजून लांब एवढी आपल्याला ही वात घ्यायची आहे. तर बऱ्याच वेळेस ही वात वळताना ती बारीक छान अशी असावी. आपल्या घरात बघा ना, मोठ्या आजी असतात किंवा मोठी आई असते वगैरे, तेव्हा आहे ना त्या वात किती छान तयार करून घेत असतात ना, तर आपण शक्यतो करून त्यांच्याकडून ती वात तयार करून घ्यायची आहे. आणि वात जर व्यवस्थित असेल ना, तर तेल पण खूप कमी लागतं आणि काजळीसुद्धा येत नाही. आपण जेव्हा दुसरी वात लावतो ना कशाची, तर ती वात लावल्यानंतर एकदम काळा धूर तयार होतो. असं यामुळे व्यवस्थित वात बघून घ्यायची आहे. आता दिवा लावण्याची योग्य दिशा, तुम्ही जर घट बसवणार असेल किंवा नसेल तरीही आपल्याला देवाच्या घटाच्या डाव्या बाजूला हा लावायचा आहे. म्हणजे आणि तो जेव्हा लावू ना आपण, तो अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून लहान मुलांचा तिथे वारंवार हात लागणार नाही, तिथे कुणाचा स्पर्श होणार नाही, अशा ठिकाणी आपल्याला तो दिवा ठेवायचा आहे.
देवाच्या उजव्या बाजूने आपण तुपाचा दिवा लावत असतो, म्हणून डाव्या बाजूने देवाच्या आपल्याला तेलाचा दिवा लावायचा आहे. आणि जेव्हा बघा ना, आपण घरातच असं चालताना थोडंसं वारं लागतं, हवा येते आणि त्यामुळे तो दिवा विझण्याची शक्यता असते. त्यामुळे चांगल्या ठिकाणी जिथे अंतर असेल अशा ठिकाणी दिवा लावायचा. घराच्या दक्षिण दिशेला दक्षिण कोपऱ्यात आपल्याला हा दिवा लावायचा नाही. नवरात्रीमध्ये वातीची दिशा ही पूर्व दिशा असेल ना, तर अर्थातच ती दिशा भरभराटीसाठी, आनंदासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. दिव्याची वात ही पश्चिम दिशेला ठेवल्यामुळे सुख समाधान वाढत असतं. दिव्याची वात ही उत्तर दिशेला असल्याने आपल्या घरात धनधान्यांची वृद्धी होत असते, पैशांची कमतरता कधीच राहत नाही, आर्थिक परिस्थिती सुधारत असते. जर चुकून आपला दिवा हा दक्षिण दिशेकडे जर वात असेल तर आपल्या घरात हा तोटा होत असतो. म्हणून चुकूनसुद्धा आपल्याला दक्षिणेकडे तोंड ठेवून हा दिवा ठेवायचा नाही आहे, त्याची वात जाऊ द्यायची नाही आहे. हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात सुद्धा असतो. आता यात तुम्ही वात बघू शकता. त्याचबरोबर तुम्ही आता हा दिवा त्याची वात वरती असेल तर आकाशाकडे असणाऱ्या वातीचं असं महत्त्व असतं की आकाशात जे देवी देवता असतात त्यांच्या दिशेने तोंड असल्यामुळे तिथे काही समस्याच उरत नाही, तर उलट लाभच मिळत असतो. नवरात्रीचा दिवा लावताना आपल्याला तो डायरेक्टली जमिनीला स्पर्श करून ठेवायचा नाही आहे. त्याऐवजी तुम्ही एखादी डिश घेऊ शकतात किंवा एखादं तांबण घेऊ शकतात. तुम्ही चौरंग पाटावर, छोट्याशा चौरंग पाट असतात बघा, त्यावर सुद्धा तुम्ही हा दिवा असं तांदळाचं अष्टदल कमल काढून मग त्यावर हळदी कुंकू लावून तुम्ही ते अष्टदल काढायचं आणि त्यावर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. जर तुम्हाला अष्टदल कमल काढणं शक्य नसेल तर तुम्ही अशा वेळेस फुलांच्या पाकळ्या किंवा विड्याचं पान एक ठेवून त्याचबरोबर तुम्ही थोडीशी अक्षदा, हळद कुंकू वाहून तुम्ही त्यावर तो दिवा ठेवू शकतात. असं काहीच नाही की अष्टदल कमल जर काढणं शक्य होत नसेल. इथे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि शुभम करोती हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यावर दिव्याला हळद कुंकू, अक्षदा, धूपदीप, फुलं अर्पण करायचे आहे. जसं आपल्या घरात देवी आईला आपण सजवतो ना, तसंच या पद्धतीने आपल्या घरात देवी आहे असं पद्धतीने आपल्याला या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे. दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे देवा, मी तुला यथाशक्तीने हा दिवा लावलेला आहे. हा दिवा तेवत राहू दे. माझ्या घरातील सगळे काही दुःख, संकट, अडीअडचणी घेऊन जाऊ आणि प्रकाशरूपी आनंद, सुख आणि भरभराट, सुख समृद्धी हे अखंड राहू दे. आपल्या मनातील इच्छा आपण दिव्याला सुद्धा संकल्पयुक्त सांगायची आहे आणि हा दिवा विझू नये यासाठी आणि त्याचबरोबर घरातील नकारात्मक शक्ती दूर होण्यासाठी, हा दिवा याला काजळी येऊ नये यासाठी आपल्याला हा दिवा जर मोठा असेल ना, तर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 कापराच्या वड्या ह्या दिव्याच्या तेलामध्ये टाकायच्या आहेत. शक्यतो आपल्याला यामध्ये भीमसेनी कापूर वापरायचा आहे. यामुळे काजळी कमी येते आणि जेव्हा काजळी येत असते ना, तेव्हा तेलही कमी लागत असतं. जेव्हा काजळी जास्त असते ना, तेव्हा दिवासुद्धा विझण्याची शक्यता असते. सपोज तुम्ही जर वर्किंग आहात, काहीतरी कामानिमित्त, काहीतरी कारणाला तुम्ही बाहेर जात आहात, तर तुम्ही घरातून बाहेर निघण्याच्या अगोदर दिव्यात तेल आहे का दिवा बघून चला. कारण की दिव्यात पूर्ण संपण्याची वाट बघू नका. आता त्यात थोडंसं आहे तर त्यात अजून थोडंसं तेल टाका. सलग 2-3 दिवस घर बंद राहील असं करू नका. तुम्ही सकाळी ड्युटीला जात आहात, जॉब करत आहात, काहीतरी वर्किंग आहात, मुलाची शाळा आहे, तर तुम्ही संध्याकाळी परत घरी येऊन हातपाय स्वच्छ धुवून पुन्हा आपला दिवा व्यवस्थित प्रज्वलित करा किंवा त्यात दिव्यात तेल टाका. दिवा काच भेटते बघा, ती काच वगैरे वरतून ठेवून आपण तसं झाकून पण ठेवू शकतो. लहान मुलांना समजून सांगा की जेणेकरून हा देवाचा दिवा आहे, देवबाप्पाचा, की याच्यापाशी जाऊ नको वगैरे. त्यांना समजून सांगितलं तेही ऐक. जर आपल्या दिव्याला काजळी आलेली असेल तर आपण दुसरी निरांजन पेटवायची आहे आणि ह्या दिव्याची वात सुई किंवा लाचखंडाने आपल्याला हळूच ती वरती काढून त्या सुईने अलगद हलवून ते काढायचे आहे. ती सगळी काजळी निघून जाते आणि तुम्ही पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर नकळत दिवा विझला तर देवी आईला क्षमा प्रार्थना म्हणायची आहे की हे देवी आई, माझ्याकडून नकळतपणे हा दिवा विझला आहे. तर असं करून आपण तो पुन्हा दुसऱ्या दिव्याने, दुसऱ्या निरांजनी, दुसरा पेटवलेला जो दिवा असतो त्याने आपल्याला हा दिवा प्रज्वलित. आपल्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी दूर होण्यासाठी मी तर सांगेल प्रत्येकाने हा नवरात्रीत दिवा अखंड लावलाच गेला पाहिजे. आणि खरं तर हा दिवा लावल्यानंतर आता जर मासिक धर्म असेल तर
पुरुषांनी सुद्धा या अखंड दिव्याची कुलदेवी स्वरूप पूजा केली पाहिजे व दिव्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आता आपण जेव्हा अखंड दिवा लावतो आणि त्याच्या साक्षीने आपण जी काही सेवा मंत्र स्तोत्र पठण करतो या 9 दिवसांमध्ये, ते त्याच्या 1000 पटीने आपल्याला फळ मिळत असतं. असा हा अखंड दिवा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराट आनंद दीर्घायुष्य घेऊन येऊ. तर असा हा दिवा अखंड दिवा आपल्या सर्वांना नवरात्रीमध्ये अवश्य लावायचा आहे. त्याची संपूर्णपणे काळजी घ्यायची आहे. रात्री झोपताना, बाहेर जाताना आणि त्याची काजळी येत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं, ह्या दिव्याबद्दल जर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ.